वेलकम बॅक टू माय चॅनल। आता आपण आहोत लांजामध्ये आणि आज आहे लांजाचा आठवडी बाजार। तर चला आज मी हा बाजार तुम्हाला दाखवते। चिबडाची आणि तवशीची वेल आहे। वाव, केवढ्या मोठ्या शिंपल्या आहेत। मला शिंपल्या खूप आवडतात आणि एवढ्या मोठ्या शिंपल्या मी पहिल्यांदा बघते। एवढ्या मोठ्या मोठ्या शिंपल्या आहेत। या आजींनी सांगितलं या शिंपल्या रत्नागिरीच्या खाडीतल्या आहेत। या शिंपल्यांना महाराई म्हणतात आणि या अजून पण जिवंत आहेत। पहिल्यांदा एवढी मोठी शिंपली बघितली आहे। कितीला आहे शिंपली? हे नदीचे फ्रेश मासे आहेत। या बाजारात डेली लाईफ मध्ये लागणाऱ्या सर्व गोष्टी मिळतात। आंबे गोड आले, चला रसाचे गोड आंबे 100 रुपयाला 1.25 किलो गोड आंबे। लहानपणी आवडायचा। भाज्या, फळं, मसाले, लोणची या सगळ्या इथे मिळणाऱ्या गोष्टी इथल्या लोकलच असतात। ही खायची पानं आहेत, किती सुंदर लावली आहेत ना। किती आहे? कितीचे आहे? तो 25 रुपये। हा फळच कितीचा? 100 रुपये। कोकणातल्या लोकल गोष्टींची चव जर तुम्हाला घ्यायची असेल तर जर तुम्ही इथल्या बाजारात आलात तर तुम्हाला नक्की मिळेल। कसे बोंबील? 500 रुपये। हे बैलांच्या गळ्यात बांधायचे घुंगरू किती मस्त आहेत ना। हा कात आहे जो पाण्यात टाकून खातात। हा कितीला? 70 ला 60 ला। दाढ दुखते ना त्यासाठी तो उपयोगाचा आहे खरं। आपल्याला पण आणि म्हाताऱ्या माणसाला पण। गावात मार्केटमध्ये फिरण्याची आणि शॉपिंग करण्याची मजाच वेगळी आहे। शंकरने 2 शेवट शंकरने हो हो। हा लांजा बाजार तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये। टिल देन बाय।
एवढा पाऊस आहे तरी लोक काही ना काही विकण्यात आणि विकत घेण्यात बिझी आहेत. बरेच वर्ष झाली या लांज्यातल्या रोडचं आणि ब्रिजचं काम चालू आहे. त्यामुळे रोडची खूपच दुरावस्था झाली आहे. त्यामुळे सर्वांना खूप त्रास होतो. कसा वाटला लांजा मार्ग? खडबड तर मजा आली की नाही? आता आमचं शॉपिंग झालेलं आहे आणि इथे आजोबांच्या गाडीचं रिपेअरिंग चालू आहे. आता आमच्या गाडीचं वॅक्सिनेशन चालू आहे.